नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एमएसटी सीईटीचं जे 21 मेचं न्यू नोटिफिकेशन आहे या न्यू नोटिफिकेशन बद्दल। या नोटिफिकेशन मध्ये जेही विद्यार्थी पीसीबी ग्रुपचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि जे विद्यार्थी पीसीएम ग्रुपचे आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी या नोटिफिकेशन बद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। आणि माहिती देत असताना लक्षात घ्यायचं आहे आजच एचएससी बोर्डचा सुद्धा रिझल्ट लागला आहे, म्हणजे 21 मे ला आपला एचएससी बोर्डचा रिझल्ट पण लागला आहे आणि त्यासोबतच आपला जो एमएसटी सीईटीचा ज्याही विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन दिली आहे त्याचं सुद्धा एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आलेलं आहे। ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी वर्किंग करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे। लक्षात घ्या या ठिकाणी पीसीएम ची एक्झामिनेशन 22 एप्रिल ते 30 एप्रिल मध्ये आपली कंप्लीट झाली आहे। सोबतच पीसीएम ची एक्झामिनेशन आपली 2 मे ते 16 मे मध्ये कंप्लीट झाली आहे आणि या दोन्ही एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत या एक्झामिनेशन दिलेल्या विद्यार्थ्याच्या जी आपली लॉग इन आयडी पासवर्ड आहे, म्हणजे जो आपला लॉग इन आयडी म्हणजे आपला मेल आयडी आणि आपण जे क्रिएट केलेला पासवर्ड आहे हा पासवर्ड या ठिकाणी आपण टाकल्यानंतर 22 मे ते जवळपास आपल्याला 26 मे पर्यंत आपल्या लॉग इन मध्ये आपल्यासाठी जो एक्झामिनेशन पेपर आला आहे तो एका साइडला दिसणार आहे। सोबतच आपल्याला त्या एक्झामिनेशन मध्ये आपण किती आन्सर अटेम्प्ट केले आहेत, लक्षात घ्या आपण किती आन्सर अटेम्प्ट केले आहेत आणि ते आन्सर अटेम्प्ट केले आहेत त्याचे या ठिकाणी किती आन्सर बरोबर आहेत असं इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला एमएसटी सीईटीच्या लॉग इन आयडी मध्ये उपलब्ध होणार आहे। लक्षात घ्या एमएसटी सीईटीचा जो सेट आपल्याला आला होता, ज्या शिफ्टचा आला होता त्या शिफ्टच्या सेटचं क्वेश्चन पेपर, त्यासोबतच आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याबद्दल माहिती आणि सोबतच त्या सेटची ऑफिशियल आन्सर की काय आहे याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या लॉग इन मध्ये 22 तारखेपासून उपलब्ध होणार आहे। आणि हे माहिती पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे आपण केअरफुली या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायचे। त्या इन्फॉर्मेशन मध्ये विद्यार्थी आणि पालकांना जे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे, लक्षात घ्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ज्या विद्यार्थ्यांना दिली आहे या विद्यार्थ्यांसाठी 22 मे टू 24 मे या 2 दिवसामध्ये 22, 23 आणि 24 म्हणजे समजा 3 दिवसामध्ये आपल्याला जर आपण सोडवलेला आन्सर या ठिकाणी बरोबर आहे पण त्याचे मार्क आपल्याला मिळाले जर नसतील असं वाटत असेल तर आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन त्या आन्सर वरती आपण घेऊ शकतात, जे की आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर या ठिकाणी पोर्टल ओपन होणार आहे। या ऑब्जेक्शन ट्रॅकर वरती आपण हे ऑब्जेक्शन घेऊ शकतात। सोबतच जे विद्यार्थी पीसीएम ग्रुपचे आहेत अशा विद्यार्थ्यांना 24 मे टू 26 मे यामध्ये आपल्याला आपलं जे काही पेपर सोडवलं आहे आणि त्या पेपरमध्ये आपलं एखादा आन्सर बरोबर आहे पण त्याचे आपल्याला जर मार्क्स मिळाले नसतील तर आपल्याला याबद्दल सुद्धा आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकर वरती आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार आहे। मग आता हे ऑब्जेक्शन तर आपल्याला घ्यायचं आहे, याची प्रोसेस काय एकंदरीत तर याची प्रोसेस तुम्हाला मी ज्यावेळेस आपलं लाईव्ह या ठिकाणी एखादं ऑब्जेक्शन असेल त्या ऑब्जेक्शन विंडो मध्ये मी तुम्हाला करून दाखवणार। तरी इन जनरली एका क्वेश्चनला काय प्रोसेस असणार किंवा या एक क्वेश्चन साठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती रुपये लागणार आहेत तर लक्षात घ्या जर आपण एक क्वेश्चनचं ऑब्जेक्शन घेत असेल तर एका क्वेश्चनचे आपल्याला 1000 रुपये या ठिकाणी फीस लागणार आहे। ही जसं पाहिलं असतं आपण जेई मेन्स असेल अथवा नीट असेल यांची एकंदरीत 200 रुपये एवढी फीस असते, पण या ठिकाणी विनाकारण विद्यार्थी जास्त ऑब्जेक्शन घेऊ नये या अनुषंगाने पर ऑब्जेक्शन किंवा पर क्वेश्चन साठी सीईटी सेलने या ठिकाणी 1000 रुपये या ठिकाणी फीस ठेवलेली आहे। तर माझी विनंती विद्यार्थी पालकांना हे असेल की जर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित आन्सर माहित असेल आणि ते आन्सर आपल्याला कुठल्या रेफरन्स बुक मध्ये किंवा कुठल्या बुक मधून त्याचं या ठिकाणी क्वेश्चन जर बरोबर आपल्याला वाटत असेल तर त्याच आन्सरवर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आणि त्यानुसार त्याचे मार्क तुम्ही घेऊ शकतात। यानंतर तुमचे जेवढेही ऑब्जेक्शन विंडोचे या ठिकाणी आन्सर या ठिकाणी त्या जातील गेल्यानंतर याचं एक फायनल तुमचं जजमेंट होईल आणि जजमेंटच्या नंतर पुढच्या येत्या 6 ते 7 दिवसामध्ये तुमचा एमएसटी सीईटीचा सुद्धा रिझल्ट या ठिकाणी महासीईटी सेल कडनं डिस्प्ले होऊ शकतो। अशीच इन डिटेल इन्फॉर्मेशन ते एमएसटी सीईटी असेल, ते फार्मसीसाठी असेल, इंजिनिअरिंगसाठी असेल किंवा कुठलीही अदर आपली 12वीच्या नंतरचे जे प्रोसेस असतात ते सर्व प्रोसेस बद्दल आपल्या चॅनलवरती इन डिटेल अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील।